मग आता केंद्राचे पैसे पुण्यात आले असं आपण म्हणायचं का? गेली 11 वर्ष आपण भ्रष्टाचाराचा महापौर महाराष्ट्रात केलेला अनेक टेंडर असतील 40% अभाव दिलेले आहेत। मग आम्ही असं म्हणायचं का त्यांनीच ते सांगायचं की 40% अभाव जे टेंडर दिलेत, हजारो कोटीचे टेंडर 500 कोटी प्रत्येक टेंडरमध्ये काढलेले आहेत। मग आम्ही असं म्हणायचं का किंवा त्यांनीच मग असं सांगायला लागेल हा पैसा जनतेचा तुम्ही निवडणुकीत आणला आहे का? पानभर जाहिराती तुम्ही देताय, करोडो रुपयाचे जाहिराती देताय, हे पैसे तुम्ही कुठून आणले हे आम्ही विचारायचं का? तर हे सगळं भंकसपणा आहे। फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेलं ह्या पद्धतीने ते बोलत आहेत। आज केंद्रामध्ये प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार आहे, महाराष्ट्रात भ्रष्टाचार आहे, याची नोंद आता ह्या निवडणुकीत जनता घेईल। आणि आपण बघितलं असेल आज निवडणुकीमध्ये करोडो रुपये आज ते वाटत आहेत। आता तुम्हाला 2 दिवसांनी पुणे शहरामध्ये अनेक क्लिप येतील की जेणेकरून पैशाचा महापौर पुण्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही, ह्याची नोंद आम्ही घेतलेली आणि तुम्हालाही घ्यावी लागेल। मग हा पैसा आला कुठनं याचं त्यांनी मोदी साहेबांनी आम्हाला सांगितलं पाहिजे, कारण हे सगळा भ्रष्टाचाराचा पैसा हा निवडणुकीत आता दिसणार आहे।